मी आताच ना सध्या एक व्हिडिओ बघितलेला आहे दवाखान्यामधला आणि तो व्हिडिओ बघून ना मला माझा अनुभव आठवलेला आहे डिलिव्हरीचा. कारण त्यांनी म्हणजे जो व्हिडिओ बघितला ना त्याच्यामध्ये ते सांगत होते की त्यांच्या बायकोचं जे सी सेक्शन झालेलं आहे त्या दवाखान्यामध्ये त्यांनी इतके खराब टाके मारलेले आहेत, एकदम गोधडी शिवल्यासारखे टाके मारलेत आणि ते 4-5 दिवसातच पिकले सुद्धा. आता आणि तिला पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणजे तिचा त्याला खूप त्रास होत आहे, म्हणजे असे हलगर्जीपणा करतात दवाखान्यात. तो व्हिडिओ बघून ना मला माझा अनुभव आठवलेला, कारण की माझा सुद्धा डिलिव्हरीचा अनुभव ना खूप खराब होता. आणि आता सगळीकडे म्हणजे असं म्हणतात ना की जे प्रायव्हेट दवाखाने जे आहेत ना, ते सर्वात जास्त सी सेक्शनमध्ये जातात. नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस खूप खूप कमी करून टाकतात ते. त्याच्यामुळे ना मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल निवडलं. कारण तिथे म्हणजे मी ऐकलं की सर्वांकडून की बा तिथे तरी ते चान्सेस म्हणजे खूप प्रयत्न करतात नॉर्मल डिलिव्हरीचे. त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम असला तर सी सेक्शनमध्ये करतात ते. पण माझ्या वेळेस ना मला काय झालेलं आहे मी तुम्हाला ते सांगते आता, की मी असंच म्हणजे पूर्ण ट्रीटमेंट तर मी प्रायव्हेटमध्येच घेतली होती 9 महिन्यापर्यंतची. पण डिलिव्हरी आम्ही गव्हर्नमेंटमध्ये करायचं याच्यामुळे ठरवलं, कारण मला नॉर्मल डिलिव्हरी करायची होती. आणि त्याच्यामध्ये ना मी पूर्ण मनापासून रेडी होते, की नाही मला करायची तर नॉर्मलच करायची आहे. मला काही कॉम्प्लिकेशनसुद्धा नव्हती डिलिव्हरीमध्ये. आणि पूर्ण 9 महिने ना 9 9 दिवस झाले होते. त्यांनी एक डेट दिली होती मला, की या तारखेनंतर तारखेपर्यंत जर तुम्हाला लेबर पेन नाही सुरू झाले ना, तर या तारखेला ॲडमिट व्हा. पण 9 महिने 9 दिवस झाले आणि त्याच रात्री 9व्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी ॲडमिट व्हायचं होतं डिलिव्हरीसाठी. त्याच रात्री ना माझं घरीच म्हणजे वॉटर ब्रेक झाला आणि आम्ही निघालो म्हणजे रात्रीचे 3 वाजले होते तेव्हा. 3 वाजताना आम्ही दवाखान्यामध्ये जायला निघालो. दवाखान्यामध्ये गेल्या-गेल्या त्यांनी म्हणजे चेक वगैरे केलं मला आणि त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलं. थोडं लेबर सुरू व्हायचं आणि तेव्हा कोणीच नव्हतं, डॉक्टर नव्हते, कोणीच नव्हतं. फक्त नर्सेस होते त्या दवाखान्यामध्ये. आणि ते सुद्धा ना फक्त 1 आणि 2 नर्सेस होत्या. बाकी सर्व तर झोपलेले होते. आणि लेबर पेन म्हणजे जी लेबर रूम होती ना नॉर्मल डिलिव्हरीची, तिथे तर कोणीही सुद्धा नव्हतं. म्हणजे एक सुद्धा पेशंट नव्हतं, की डिलिव्हरीचं की कोणी आहे म्हणून हालचाल काही दवाखान्यामध्ये कोणीच नव्हतं. त्यानंतर मला त्यांनी इंजेक्शन देऊन सांगितलं, की तुम्ही ना बाजूच्या वॉर्डमध्ये ना फिरा, चक्कर मारा म्हणजे मग किंवा आराम करा, तिथं बसा तुम्ही जोपर्यंत लेबर पेन आम्ही तुम्हाला बोलवू असं चेक करण्यासाठी वगैरे. तर ते माहिती आहे का एवढं त्यांनी त्रास दिला, म्हणजे मला लेबर पेन सुरू झालं होतं आणि त्यांनी ना थोड्या-थोड्या वेळाने म्हणजे ते जे टू फिंगर टेस्ट असते ना, त्याच्या वेळेस त्यांनी मला इतका त्रास दिला आणि प्रत्येक वेळेस चेक करताना ते मला इतका त्रास देत होते, की मला ते सहनसुद्धा होत नव्हतं. रात्री 3 वाजल्यापासून तर सकाळचे 10 वाजले होते. 10 वाजेपर्यंत ना मी तरी ते सहन केलं. पण त्याच्यानंतर मला बिलकुल ते सहन होत नव्हतं. मी डायरेक्टली म्हटलं, की नाही मला ना नॉर्मल डिलिव्हरी करायचीच नाही आहे. कारण त्यानंतर ना मी खूप म्हणजे लेबर पेन देऊ-देऊ आधीच ना माझा खूप हाल खराब झाला होता आणि त्याच्यानंतर ते तसं त्रास देत होते ना त्याच्यामुळे आणि डॉक्टर्स कोणीच नव्हतं बरं, सर्व नर्सेसच होते. आणि मग नंतर मी ठरवलंच होतं, की नाही मला करायचंच नाही. माझी आई, माझी बहीण सर्व मला समजावून सांगत होते, की "तू थोडा वेळ तरी हे कर." पण मी ऐकलंच नाही. नंतर माझ्या बहिणीने मला खूप समजावून सांगितलं. त्याच्यानंतर ना ठीक आहे, मी तयार झाले. मग त्याच्यानंतर मी तयार झाल्यानंतर आतमध्ये जेव्हा गेले ना डिलिव्हरीसाठी, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "नाही, नाही, तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही आता, कारण बाळाच्या डोक्यावर सुजन आलेली आहे." त्यांनी आम्हाला असं भीती घालून दिली मनामध्ये. मग त्याच्यानंतर लगेच ना त्यांनी पेपर वगैरे वर्क करून घेतलं आणि लगेच मला सी सेक्शनला पाठवून दिलं. पाठवलं पण कसं, व्हीलचेअर नव्हती. मला इतक्या जोरात लेबर पेन सुरू होते ना, की मला उभं राहणं सुद्धा म्हणजे ब्लीडिंगसुद्धा सुरू झालेली होती आणि त्यांनी माहिती आहे का पाहिलं सुद्धा नाही माझ्याकडे आणि व्हीलचेअरसुद्धा नेली नाही. तिथपर्यंत ना मी चालत-चालत कशी गेले असेल ना, मला माहीत. माझी आई होती आणि बहीण होती. म्हणजे मला इतकं ना आता तो वेळ मला आठवलं ना, तर मला असं रडायला येतं. नंतर तिथपर्यंत गेले मी वाटपर्यंत लगेच त्यांनी सी सेक्शन केलं. त्यांनी काही वगैरे प्रश्न विचारले नाही, काही नाही, की तुम्ही लेबर पेन सुरू आहे, तर काहीच नाही. त्यांनी लगेच लागलं तर इमर्जन्सीमध्ये माझं सी सेक्शन केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा ते सलाईन्स वगैरे देतात ना, तेव्हासुद्धा ते बरोबर ट्रीट करत नाहीत. माहीत आहे माझ्या हाताला म्हणजे असे हातच सुजले होते माझे आणि त्याचे जे ते सलाईन द्यायचं असतं मला आठवत नाही आहे काय ते त्यांनी इतके जोरात काढत होते ना, असं पूर्ण रक्त निघत होतं पूर्ण. म्हणजे इतकं मी जोरात मी रडत होते. इतका माझा अनुभव खराब आहे. म्हणून ना मला असं वाटतं, की गव्हर्नमेंटमध्ये ना खूप हलगर्जीपणा करतात. लक्ष देत नाही बिलकुल.